नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे 1 किलो रव्याचे लाडू. स्वादिष्ट, बनवायला अगदी सोपे आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी. दिवाळी असो किंवा लहान मुलांच्या शाळेला सुट्टी लागलेली असो, सुट्टीमध्ये खाण्यासाठीही तुम्ही हे खाऊ म्हणून मुलांसाठी बनवू शकता. अतिशय पौष्टिक, तोंडात टाकताच विरघळणारे आणि स्वादिष्ट असे रव्याचे लाडू. 1 किलो रव्याच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्याचे प्रमाण अगदी अचूक या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे आणि पाक बनवण्याच्या काही खास ट्रिक या व्हिडिओमध्येही दाखवलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. आपण या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य वाटीच्या प्रमाणात मोजून घेणार आहोत, म्हणजे आपला कुठलाच अंदाज चुकणार नाही. कढईमध्ये तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये आपण 6 वाटी इतका बारीक रवा घेणार आहोत. इथे मी 6 वाटी बारीक रवा म्हणजेच 1 किलो इतका बारीक रवा घेतलेला आहे. जो बारीक रवा मिळतो तोच रवा आपल्याला या लाडूसाठी वापरायचा आहे. मोठा रवा घेऊ नका, त्याने लाडू चांगला लागत नाही. पूर्णपणे बारीक रवा जो दुकानामध्ये मिळतो तोच रवा इथे आपण घेणार आहोत. ज्या वाटीच्या मापाने आपण तूप घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने रवा देखील घेणार आहोत. सगळं साहित्य जे आहे ते एकाच वाटीच्या मापाने मोजून घ्या, म्हणजे कुठलंच प्रमाण चुकणार नाही. आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि तुपामध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा. 5 मिनिट लो फ्लेमवरती अशा पद्धतीने तुपामध्ये रवा छान मिक्स करून झाल्यानंतर कंटिन्युअसली चमच्याने हलवतच हा रवा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे. त्याला हलकासा कलर बदलायला सुरुवात झाली की रव्याचा छान वास यायलाही सुरुवात होते. चमचा असाच ठेवू नका, कढईमध्ये व्यवस्थित रवा हलवून घेत राहा, नाहीतर रवा कढईला चिकटतो आणि करपतो, त्याने लाडूची चव बदलली जाते. रवा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, कुठेही करपून द्यायचा नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटात अशा प्रकारे हा रवा भाजून होत आलेला आहे. कंटिन्युअसली चमच्याने हलवत हा रवा भाजून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती जर तुम्ही हा रवा भाजायला जाल तर करपून जाईल. खरपूस भाजण्यासाठी बारीक गॅस ठेवूनच हा रवा छान भाजून घ्या. तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू बनवत असाल तरी अगदी वाटीच्या प्रमाणात घेतलेल्या साहित्यामध्ये तुमचे हे लाडू अतिशय छान होतील. हे पहा, अशा प्रकारे याचा कलर बदललेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. रवा आपला व्यवस्थित छान भाजलेला आहे. रवा भाजल्यानंतर त्याचा वासही छान सुटला जातो घरामध्ये. आता पाक तयार करण्यासाठी मी 3 वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 वाटी इतकं पाणी घालायचं आहे. 1 किलो म्हणजेच 6 वाटी रव्यासाठी हे पाकाचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. ज्या वाटीच्या मापाने रवा आणि तूप मोजून घेतले होते त्याच वाटीच्या मापाने मी पाकासाठी लागणारी साखर आणि पाणी हे दोन्ही मोजून घेतलेले आहे. आता लो फ्लेमवरतीच ही साखर जी आहे ती या पाण्यामध्ये छान विरघळून द्यायची आहे. साखर विरघळवत असताना चमच्याने हलवत राहा, म्हणजे साखर खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित पटकन विरघळली जाते. हे पहा, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता गॅसची फ्लेम थोडी वाढवूया आणि याला एक छान उकळी येऊन देऊया. उकळी आल्यानंतर वरचा फेस आपण काढून घेणार आहोत, म्हणजे साखरेच्या पाकात जी काही घाण असेल ती त्यामध्ये निघून जाईल. तुम्ही इथे 1 चमचाभर दूध घालू शकता किंवा लिंबाचा रस, पण मी इथे असं काहीच वापरलेलं नाही आहे. सहज हा जो वरती पाकाच्या वरती जो थर आलेला आहे, फेस आलेला आहे, तो असा चमच्याने काढून घ्यायचा, म्हणजे साखरेतली घाण जी असते ती पूर्णपणे निघून जाते. आता हा थर सगळा वरचा काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लोच करायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवू नका, नाहीतर पाक पुढे जातो. आपल्याला रव्याच्या लाडूसाठी 1 तारी पाक असा हवा आहे. 5 मिनिट लो फ्लेमवरती ठेवल्यानंतर एकदा चेक करून बघायचं. हे पहा, अशा प्रकारे अजूनही आपली 1 तार अशी येत नाही आहे. आणखीन 1-2 मिनिट मी लो फ्लेमवरती पाक शिजून दिला. टोटल 7 मिनिट लो फ्लेमवरती हा पाक शिजत होता. पाकाला उकळी आल्यानंतर आता आपण चेक करूया. याची एक अशी तार खाली पडताना दिसत आहे चमच्यांना. आता हाताने चेक करून तुम्हाला मी दाखवते. बोटावर अशा प्रकारे चेक करायचं. हे पहा, अशी अलगद 1 तार अशी तयार झाली पाहिजे, म्हणजे पाक आपला तयार झालेला आहे. गॅस आता पूर्णपणे बंद करून टाकायचा.
लो फ्लेमवरती सुद्धा ठेवू नका, नाहीतर पाक पुढे जाईल आणि लाडू आपले वळणार नाहीत. लाडू बनताना हात दुखून येतील. पाक गरम असतानाच यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची, म्हणजे लाडू छान स्वादिष्ट होतात चवीला. ही वेलची पावडर जी आहे ती या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता भाजून ठेवलेला जो रवा होता तो सगळा रवा मी या पाकामध्ये घालून घेत आहे. गरम असतानाच हा पाक याच्यामध्ये हा सगळा रवा घालून घ्यायचा. गरम गरम पाकातच रवा घातल्यानंतर रवा छान फुलला जातो. हे पहा, आता व्यवस्थित सगळा रवा या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे यात रव्याची एकसुद्धा गाठ नाही राहिली पाहिजे. आता तुम्हाला हे मिश्रण जरी पातळ दिसत असेल तरी 2-3 तासानंतर जेव्हा रवा यामध्ये फुगला जाईल तेव्हा हे मिश्रण छान व्यवस्थित लाडू बांधण्यासारखं होतं. आता 2 ते 3 तास आपण हे पातेलं असं झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये 15 ते 20 मिनिटांनंतर व्यवस्थित चमच्याने याला हलवून घ्यायचं. हे असंच मिश्रण ठेवू नका, थोड्या थोड्या वेळाने चमच्याने हलवून घेत राहा, म्हणजे सगळा रवा व्यवस्थित पाकामध्ये मुरला जातो आणि छान फुलला देखील जातो. आता हाताच्या साहाय्याने थोडा थोडा रवा सुट्टा करून घ्यायचा. ज्याप्रमाणे तुम्हाला लाडू करायचे त्याप्रमाणे हा रवा व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा आणि अशा प्रकारे हातावर घ्यायचा. दोन्ही हातावर व्यवस्थित प्रेस करून याचा लाडू छान तयार करून घ्यायचा. आता मी यामध्ये एक मनुका घेत आहे, तोही हाताने व्यवस्थित प्रेस करायचा आणि त्यानंतर लाडूमध्ये घ्यायचा, म्हणजे तो छान लाडूमध्ये चिकटला जातो. अशा प्रकारे ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे दोन्ही हाताच्या साहाय्याने हा लाडू छान वळून घ्यायचा. हे बघा, लाडू आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. लाडू बनवताना हात अजिबात दुखून येत नाही, लाडू खूप छान वळला जातो. अशा प्रकारे हे लाडू आपले रव्याचे तयार झालेले आहेत. अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही असा रवा थोडासा वरचा सुट्टा करून घ्या. त्याच्यानंतर हातावर घेऊन दोन्ही हाताच्या साहाय्याने याचा लाडू छान बांधून घ्या. ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे. लाडू अगदी शेवटचा सुद्धा खूप छान होतं. मिश्रण अजिबात पातळ राहत नाही किंवा फडफडीत जास्त होत नाही. जास्त जर मिश्रण फडफडीत झालं तर लाडू व्यवस्थित वळला जात नाही आणि लाडू बनवताना हात दुखून येतात. त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने पाकाचे प्रमाण घेतले ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवलेले आहे तर पाक व्यवस्थित होईल आणि सांगितलेल्या टिप्स सगळ्या वापरल्या तर तुमचे लाडूही छान होतील. लाडू शेवटचा होईपर्यंत सुद्धा हात अजिबात दुखून येणार नाहीत आणि अगदी सहज सगळे लाडू तुमचे वळले जातील. हे पहा, दुसरा देखील लाडू इथे बनवून तयार झालेला आहे. जर तुमचे मिश्रण जास्त पातळच राहिले असले तर थोडेसे गॅसवरती ठेवून 2 मिनिट त्याला लो फ्लेमवरती हे मिश्रण असंच भाजून घ्या. त्यानंतर थोडंसं थंड झाल्यावरती कोमट असं असतानाच हे मिश्रणाचे तुम्ही लाडू तयार करून घ्या. आणि जास्त जर फडफडीत झालं तर एक अर्धी वाटी पाणी चांगलं उकळून घ्या आणि ते या मिश्रणामध्ये घाला, म्हणजे जास्त हात दुखून येणार नाहीत लाडू बनवताना. अशा प्रकारे हे लाडू तुम्ही बनवू शकता. हे पहा, तुम्ही बघू शकता अगदी शेवटचा लाडूसुद्धा खूप सहज मी वळलेला आहे. अशा प्रकारे 1 किलो रव्याचे इथे 30 ते 32 लाडू इथे मीडियम साईजचे माझे तयार झालेले आहेत. तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हा व्हिडिओ बघून रव्याचे लाडू बनवत असाल ना तरी तुमचे हे लाडू अगदी परफेक्ट होतील, चवीला छान होतील आणि कमीत कमी 15 दिवस तरी हे लाडू चांगले राहतात, अजिबात खराब होत नाहीत. लहान मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी किंवा दिवाळी असो कोणताही सण समारंभ असो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तोंडात टाकताच विरघळणारे 1 किलो रव्याचे लाडू, तेही साखरेच्या पाकातले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.